लाडकी बहीण योजनेत बदल करा अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांना करणार असल्याचं मोठं विधान नितेश राणेंनी केलंय। आदिवासी बांधवांना सूट द्या आणि त्यानंतर 2 अपत्य असणाऱ्या लोकांपर्यंत ही योजना पोहोचेल असा नियम करा आणि नंतर योजना सुरू करा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे। लाडकी बहीण योजनेबाबत नितेश राणे यांनी केलेल्या मागणीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। जाती धर्मांच्या आधारावर योजना राबवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे। उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनात सहभागी होणार आहेत। नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। 16-17 डिसेंबरला कामकाजात सहभागी होणार असून त्यानंतर पुन्हा मुंबईला येणार आहेत। विरोधी पक्षनेता पदाचा अजूनही आपल्याकडे प्रस्ताव आलेला नाही। विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव आला की त्यावर विचार करू अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली आहे। जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे। 15 डिसेंबरला विदर्भामध्ये राष्ट्रवादीकडून कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। नागपुरात होणाऱ्या या मेळाव्याला अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे। सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाहीये, दिवसाढवळ्या हत्या होत आहेत अशी टीका दानवेंनी केली आहे। तर याबाबत अधिवेशनामध्ये आवाज उठवणार असल्याचंही ते म्हणाले। मला मंत्रिपदाची कुठलीही अपेक्षा नसल्याची प्रतिक्रिया भाजपचे जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे यांनी दिली आहे। राज्यात आणि केंद्रात आमची सत्ता आल्यानं जळगाव शहराचा विकास हेच आमचं ध्येय असणार असं वक्तव्य सुरेश भोळे यांनी केलं। बंजारा समाजाचे महंत जितेंद्र महाराज आणि महंत कबीरदास महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये संधी द्यावी अशी मागणी महंतांनी केली आहे। दिलीप वळसे पाटलांनी खोत आणि पडळकरांवर टीका केली आहे। राजकारणामध्ये एक सुसंस्कृतपणा असतो। पवारसाहेब हे देशातले मोठे नेते आहेत, त्यांच्यावर अशी टीका करणं योग्य नाही असं ते म्हणाले। तसंच खोत आणि पडळकरांनी पुढील काळामध्ये काळजी घेणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले। राज्यात 20 दिवसांनंतर मंत्रिमंडळ स्थापन होत नसल्यानं गृह खातं कुणाकडे ठरत नाहीये, त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। भाजपचे पराभूत उमेदवार दिवसाढवळ्या जाहीरपणे धमक्या देत आहेत, हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कर्नाटकच्या भाजप आमदारांना अडवलंय। आम्हाला बेळगावमध्ये येण्यासाठी बंदी घालता, मग तुम्ही का महाराष्ट्रात आलाय असा संतप्त सवाल या शिवसैनिकांनी विचारला। नागपुरातील देवेंद्र फडणवीसांच्या स्वागत सोहळ्याची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे। 12 तारखेला काढली जाणारी स्वागत रॅली आता 15 तारखेला निघणार आहे। नागपूर विमानतळ ते लक्ष्मी भवन चौकादरम्यान देवेंद्र फडणवीस यांची ही स्वागत रॅली काढण्यात येणार आहे। बारामतीमध्ये अजित पवार यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा होता। अजित पवार सलग 6व्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यामुळे बारामतीकरांच्या वतीनं 14 डिसेंबरला त्यांचा सत्कार होणार होता, मात्र काही कारणास्तव हा कार्यक्रम रद्द झालाय। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुखपदी डॉक्टर रामेश्वर नाईक यांची नेमणूक करण्यात आली आहे। याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशींनी नाईक यांची नियुक्तीपत्र दिलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेल्या मंगेश चिवटेंना या पदावरून हटवण्यात आलंय। शिवसेनेचे जालना विधानसभेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलंय। खोतकर यांनी मनोभावे साईचरणी तल्लीन झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत। दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली आहे, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली। यावेळेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर आहेत। दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे, सोबतच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचीही भेट घेतली आहे। भाजपचे राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली। यावेळेला त्यांनी आरोग्य, कृषी, सिंचन, शेती या विषयांवर मोदींशी चर्चा केली। तर मराठवाड्यातील अनेक प्रकल्पांबाबत गोपछडेंनी पंतप्रधानांना निवेदन सुद्धा दिल्याची माहिती अजित गोपछडेंनी दिली आहे। मुंबईतील कुर्ला बेस्ट बस अपघाताचं नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। या व्हिडिओमध्ये भांबावलेल्या बसमधील प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारलेल्या होत्या। या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला होता। कुर्ल्यात भरधाव बसने अनेकांना चिरडले, त्यामध्ये
कनिस अन्सारी या महिलेचा जागीच मृत्यू झाला. मात्र मृत्यू झाल्यावर अज्ञात इसमानं त्यांच्या हातातील बांगड्या काढून घेतल्या. मोबाईल कॅमेऱ्यात ही चोरी कैद झाली. हा अज्ञात व्यक्ती मदतीच्या बहाण्यानं मृत महिलेच्या बांगड्या काढत होता. एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. एसटी बस गाड्यांचे अपघात टाळण्यासाठीच्या उपायांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली. एसटीचे अपघात टाळावे तसंच अपघातामध्ये लोक मृत्युमुखी पडू नयेत यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं गोगावले यांनी म्हटलंय. कुर्ल्यातील बेस्ट बसच्या अपघातांची घटना ताजी असतानाच आणखी एका बेस्ट बसच्या अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबईमध्ये बेस्ट बसनं एका नागरिकाला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. CSMT इथं बेस्ट बसनं एकाला चिरडलं. या अपघातामध्ये नागरिकाचा मृत्यू झाला. नाशिक विभागामध्ये एसटी अपघाताचा आलेख हा उंचावत आहे. असा नाशिक विभागामध्ये 9 महिन्यांमध्ये एसटी बसचे 120 अपघात झाले असून यामध्ये 22 जणांचा मृत्यू झालाय. चालकाच्या चुकीमुळे सर्वाधिक 46 अपघात झाल्याची माहिती आहे. यामध्ये सर्वाधिक साध्या आणि हिरकणी बसचा अपघात झाल्याचं या आकडेवारीतून समोर आलं. पुण्यामध्ये पालकमंत्र्यांच्या नियुक्तीअभावी पाणी वाटपाचं नियोजन रखडलंय. पुण्यातील सर्व धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. मात्र पालकमंत्री नसल्यानं पाणी वाटप नियोजनाची कालवा समितीची बैठक लांबणीवर पडली आहे. महाराष्ट्र क्षयरोग मुक्त करण्यासाठी 100 दिवसांची मोहीम राबवली जाणार आहे. केंद्र शासनाच्या सूचनांनुसार सार्वजनिक विभागानं यासाठी पुढाकार घेतलाय. महाराष्ट्रातील 17 जिल्हे आणि 12 महानगरपालिकांसह देशातील 347 जिल्ह्यांमध्ये ही विशेष मोहीम राबवली जाईल. अकोल्यात आजपासून 14 डिसेंबरपर्यंत विश्वास करंडक बालनाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आज या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. या निमित्तानं बाल कलावंतांना नवीन आणि त्यांच्या हक्काचा मंच मिळाला. ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय. महिला बचत गटांना जिल्हा परिषदेचे 30 पाझर तलाव देण्यात आलेत. या 30 पाझर तलावांमध्ये मत्स्यपालन करून चांगला फायदा मिळू शकणार आहे. सातारा झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवला जातोय. पुण्यामध्ये वर्षभरात जवळपास 18,000 नागरिकांचा भटक्या श्वानांनी चावा घेतल्याची माहिती आहे. शहरामध्ये भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित असून नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे पुण्यामध्ये भटक्या श्वानांची दहशत पसरली. कल्याण स्टेशन परिसरामध्ये गेल्या 3 वर्षांपासून स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाचं काम धीम्या गतीनं सुरू आहे. यामुळे स्टेशन परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. याचा इथल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. धीम्या गतीनं सुरू असलेली कामं लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला मोकळा श्वास घेऊ द्या अशी मागणी कल्याणकरांनी केली. मराठवाड्यातील काही शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचं उघड झालं. या प्रकरणी राज्यातील सर्व रुग्णालयांना त्यांच्या रुग्णालयात तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले. अहिल्यानगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये अद्याप बनावट औषधं सापडले नसल्याचं जिल्हा शल्य चिकित्सकांनी म्हटलं. मुंबई हायकोर्टाच्या वकिलांनी मुख्य न्यायाधीशांना कोर्ट कॅम्पसमधील प्लास्टिक बंदी मागे घेण्याची विनंती केली आहे. कोर्ट कॅम्पसमध्ये पिण्याच्या पाण्याचं पुरेसं पाणी आणि परवडणारं पर्यायी स्रोत नसल्यामुळे अनेकांची अडचण होते. त्यामुळे एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वाट्यांवर केलेली बंदी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. MBBSचे पेपर आता ईमेलद्वारे परीक्षा केंद्रावर पोहोचणार आहेत. MBBSच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका लीक होण्याचं जे प्रमाण आहे ते वाढलंय आणि त्यामुळे सर्व प्रश्नपत्रिका रद्द करून ईमेलद्वारे नवीन प्रश्नपत्रिका पाठवून परीक्षा घेण्याचं ठरवण्यात आलं. पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये CCTV बसवण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेकडून शाळांमध्ये CCTV बसवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पुणे महापालिकेकडून 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे महापालिकेनं हा निर्णय घेतला. नाशिकमध्ये थंडीच्या वाढत्या कडाक्यामध्ये नाशिक शहरातील शासकीय आणि खासगी शाळा 1 तास उशिरानं भरणार आहेत. नाशिक महापालिकेचे प्रशासन अधिकारी BT पाटील यांनी हे आदेश काढलेत. गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली असून नाशिक शहराचा देखील पारा 9 ते 10 अंशांपर्यंत खाली घसरला. मुंबईत 155 पोलीस अधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीआधी मुंबईतील 161 पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्यांविरोधात अनेक अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती.